माणूस नुसतं कामात राहीन तर जगीन कधी. म्हणून मी हर संडेला फिरायला जात असतो आणि तसं हिंडायला मला लय आवडते म्हटलं. तर यावेळचा टूर आपला चाललेला आहे बोर नदीवर. तशी ते बोर नाही आहे, फक्त तिचं नावच बोर आहे. बोर नदीवरचा जायचा रस्ता आहे ना तो एवढा बेकार आहे, पण जाऊ द्या, आता ऍडजस्टमेंट करून घेतली म्या. आणि तिथं गेल्यावर भाऊ काही विचारूच नका तुम्ही, एवढा मस्त माहोल होता. तुम्हाला तर माहितीच आहे साक्षी तर कुठे रमते मग. तरी तर अजून नदीचं पाणी ओव्हरफ्लो जातच होतं म्हटलं. आता ओव्हरफ्लो गेल्यावर तर बहुतच मजा येते. मग नदीवर गेल्यावर तर मला लहानपणचीच आठवण आली भाऊ. मार जात जाऊ भुलजा घेऊन नदीत शिरवाले आणि शनिवार रविवारी जात जाऊ आंघोळ करायला. तिकून माय मोठे बाय जा 12 वाजता काडी घेऊन आणि इकडून मी नदीच्या बाहेर निघो. तुम्ही काही म्हणा पण खरी मजा तर आपल्या गावातच आहे राजो. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या बोर नदीवर मी अजिबात बोर झाली नाही म्हटलं. एवढं अथांग पाणी पिऊन मायत मन पोहालेच करे, पण मी स्वतःला आवरलं. म्हटलं आपलं टॅलेंट नाही दाखवावं लोकांना, पण मी तरी स्वतःला आवरू नाही शकली म्हणून छपाक छपाक पाण्यात केलं भाऊ. आणि तुम्ही कधी नदीत टप्प्याचे गोटे फेकले आहे काय? लय मजा येते राजो, करून पाहायचा. आणि या निर्मळ शांत रम्य वातावरणाचा अनुभव घेतला मी. या नदीवर आली, माझ्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या भाऊ. आपापले क्षण असतात ते इचक काड्या करायचे, ते लहानपणचे दिवस काही विचारू नका.